सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, रोज सकाळी काय खाल्ल्यास बुद्धी वाढते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए काजू, ऑप्शन बी बदाम, ऑप्शन सी अक्रोड, ऑप्शन डी कलिंगड। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। याचं उत्तर आहे रोज सकाळी अक्रोड खाल्ल्यास बुद्धी वाढते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, पॅराशूटचा शोध प्रथम कोणत्या देशाने लावले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान। याचं उत्तर आहे पॅराशूटचा शोध प्रथम फ्रान्स देशाने लावले। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, वायफाय किती लांबपर्यंत कनेक्ट होऊ शकते? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 92 मीटर, ऑप्शन बी 50 मीटर, ऑप्शन सी 10 मीटर, ऑप्शन डी 20 मीटर। याचं उत्तर वायफाय 92 मीटर लांबपर्यंत कनेक्ट होऊ शकतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, चिंगम चघळल्याने कोणता आजार बरा होतो? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कावेळी, ऑप्शन बी साखर, ऑप्शन सी कर्करोग, ऑप्शन डी स्मृती। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। ह्याचं उत्तर आहे चिंगम चघळल्याने स्मृती आजार बरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, कोणती भाजी खाल्ल्यास चेहरा गोरा होतो? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बीट, ऑप्शन बी गाजर, ऑप्शन सी पालक, ऑप्शन डी फ्लावर। याचं उत्तर आहे बीट भाजी खाल्ल्यास चेहरा गोरा होतो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, जगातील पहिले 3D प्रिंट केलेले मंदिर कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी राजस्थान। याचं उत्तर आहे जगातील पहिली 3D प्रिंट केलेले मंदिर तेलंगणा येथे आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। 7 आहे, कोणत्या प्राण्याचे दात मरेपर्यंत वाढत राहतात? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घोडा, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी उंदीर, ऑप्शन डी माकड। याचं उत्तर आहे उंदीर प्राण्याचे दात मरेपर्यंत वाढत राहतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅनडा, ऑप्शन बी इंडोनेशिया, ऑप्शन सी इजिप्त, ऑप्शन डी स्पेन। ह्याचं उत्तर आहे इंडोनेशिया देशाच्या चलनावर गणपतीचा फोटो आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, भारतात सर्वाधिक रेशमीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी ओडिसा, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी पश्चिम बंगाल। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर भारतात सर्वाधिक रेशीमचे उत्पादन कर्नाटक राज्यात होते। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, भारतात सर्वात जास्त जंगल कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी मध्य प्रदेश। तर याचं उत्तर आहे भारतात सर्वात जास्त जंगल मध्य प्रदेश राज्यात आहेत। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, भारतात सर्वात जास्त विकला जाणारा साबण कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए लॉयबॉय, ऑप्शन बी संतूर, ऑप्शन सी डेटॉल, ऑप्शन डी लक्स। ह्याचं उत्तर आहे भारतात सर्वात जास्त विकला जाणारा साबण संतूर साबण आहे। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए शेळी, ऑप्शन बी गाय, ऑप्शन सी म्हैस, ऑप्शन डी कुत्रा।
ह्याचं उत्तर उस्मानाबादी ही जात शेळी या जनावराची आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 13 आहे. कोणत्या देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी मोनू देश, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी इराण. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. ह्याचं उत्तर आहे मोनो देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. तर क्वेश्चन 14 आहे. रोज हळदीचे पाणी पिल्यास कोणता रोग बरा होतो? तर आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए ताप, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी रक्तसाप, ऑप्शन डी ॲसिडिटी. ह्याचं उत्तर आहे रोज हळदीचे पाणी पिल्यास रक्तसाप रोग बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे कोणत्या देशात लाल रंगाची कार विकत घेऊ शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी चीन. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून द्या आणि शेजारची बेल आयकनही ऑन करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.